नमस्कार, वर्षाज रेसिपीच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण कढीपत्त्याची चटणी पाहणार आहोत। आपण एरवी कढीपत्ता हा प्रत्येक पदार्थामध्ये घालत असतो, पण हा पदार्थामध्ये घातलेला कढीपत्ता आपण बाजूला काढून टाकतो, तो खात नाही। तर कढीपत्ता खाण्याचे भरपूर फायदे आहेत। त्यामध्येच केस गळतीवर, केसांच्या वाढीसाठी, तसेच केसांना चमक येण्यासाठी, केस दाट होण्यासाठी आपण कढीपत्ता हा नेहमी खाल्ला पाहिजे। पण आपण तसे न करता आपण कढीपत्ता हा पदार्थामधून बाहेर काढतो आणि मग बाकीचा पदार्थ आपण सेवन करतो। पण कढीपत्ता खाण्याचे भरपूर फायदे आहेत, त्यामुळेच आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये कढीपत्त्याची चटणी पाहणार आहोत। आपल्या घरामध्ये 12ही महिने एखाद्या प्रकारची तरी चटणी असतेच असते, जसं की शेंगदाण्याची चटणी, जवसाची चटणी, तिळाची चटणी, कारळाची चटणी, वेगवेगळ्या प्रकारच्या आपण भरपूर चटण्या तयार करत असतो आणि दररोजच्या जेवणामध्ये ताटामध्ये आपल्याला एखादी तरी चटणी खावीशीच वाटत असते। त्यामुळेच आज मी तुम्हाला बाकीच्या चटण्यांपेक्षाही भारी, बहुगुणी अशी स्वस्तात मस्त तयार होणारी आणि प्रत्येक गृहिणीला आपल्या घरामध्ये साध्या आणि सोप्या पद्धतीने एकदम झटपट कमी साहित्यामध्ये तयार करता येईल अशी बहुगुणी कढीपत्त्याची चटणी आज आपण तयार करणार आहोत। साधारणपणे 1.5 ते 2 महिने आरामात टिकेल अशी ही कढीपत्त्याची चटणी आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। प्रवासामध्ये घेऊन जाण्यासाठी एकदम बेस्ट पर्याय। तर ही चटणी तयार करण्यासाठी इथं मी तव्याचा वापर केलेला आहे। कढईमध्ये सुद्धा आपण एकदम आरामात ही चटणी तयार करू शकतो। तर बघा, यासाठी इथं तव्यामध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे आणि त्यामध्ये इथं मी 1/4 म्हणजे 1/4 कपाने किंवा पाव कप एवढे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि हे शेंगदाणे आता मस्त खरपूस असे या तेलामध्ये आपण भाजून घेणार आहोत। शेंगदाणे मस्तपैकी या तेलामध्ये खमंग भाजून घ्यायचेत, म्हणजे चटणीला चांगली चव येईल। कोणताही पदार्थ भाजत असताना तो एकदम खमंग भाजला पाहिजे, म्हणजे जास्त वेळ पदार्थ आपले टिकून राहतात। तर आता शेंगदाणे चांगले भाजलेले आहेत। आता त्याच तव्यामध्ये मी पाव कप एवढं डाळवं घेतलेलं आहे। तर हे सुद्धा आपल्याला छान खरपूस आणि खमंग कलर न बदलता, न करपता भाजून घ्यायचं आहे। शेंगदाणे भाजून उरलेल्या तेलामध्येच हे डाळवं मी भाजून घेत आहे। जर तेल कमी पडलं तर ते नंतर तुम्ही वरून घालून हे डाळवं सुद्धा छान खरपूस भाजून घ्यायचं आहे। आणि मस्त असं डाळवं सुद्धा आता इथं भाजून तयार झालेलं आहे। आता आपण हे बाजूला काढून घेऊया। एकाच भांड्यामध्ये आपण हे भाजलेले सर्व पदार्थ काढले तरीही काही होत नाही। तर आता तव्यामध्ये अजून थोडंसं म्हणजेच 1 चमचा तेल घालून घ्यायचं आणि त्यामध्येच पाव कप म्हणजे जेवढे शेंगदाणे आणि डाळवं घेतलं होतं तेवढेच तीळ सुद्धा घ्यायचे आहेत आणि हे सुद्धा आपल्याला छान खमंग आणि खरपूस न करपता भाजून घ्यायचे आहेत। तर तीळ भाजायला जास्त वेळ लागत नाही। शेंगदाणे आणि डाळव्यापेक्षा तीळ लवकर भाजले जातात। छान तडतड उडू लागले की आपल्याला तीळ सुद्धा याच भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत। आता आपल्याला याच तव्यामध्ये खोबरं भाजून घ्यायचं आहे। त्यासाठी इथं मी अजून 1 चमचा तेल घातलेला आहे आणि परत पाव कप म्हणजेच जेवढं बाकीचं साहित्य घेतलं होतं तेवढंच खोबऱ्याचा खीस सुद्धा घेतलेला आहे। हा विकतचा खीस आहे। आपण साध्या खोबऱ्याचा घरीच खीस तयार करून तो सुद्धा भाजून घेतला तर ही चटणी अप्रतिम अशी होते। तर खोबरं भाजायला तिळापेक्षाही कमी वेळ लागतो। खोबरं लवकर करपतं आणि थोडंसं सोनेरी रंगावर भाजलं की लगेचच आपल्याला हे खोबरं सुद्धा बाजूला काढून घ्यायचं आहे। एकदम जास्त करपलं तर खूपच याची चव खराब होते आणि मग सगळ्या चटणीची चव थोडीशी बिघडू शकते। आता 1 चमचा जिरे आपल्याला भाजून घ्यायचे। तर जिरे भाजत असताना मी तेलाचा वापर केलेला नाही, जिरे असे कोरडेच इथं भाजून घेतलेले आहेत। जिरे कच्चे चटणीमध्ये घातले तरीही चालतात, पण थोडेसे भाजून घेतल्यानंतर छान अशी चव लागते आणि जास्त दिवस चटणी टिकण्यास मदत होते। तर बघा, जिरे सुद्धा खूप लवकर असे भाजून तयार झालेले आहेत। हे सुद्धा आपण बाजूला काढून घेऊ। आता मस्त ताजा ताजा फ्रेश असा कढीपत्ता स्वच्छ धुवून नंतर पुसून कोरडा करून घेतलेला आहे। तर हा कढीपत्ता सुद्धा आपण या तव्यावर आता भाजून घेणार आहोत। जर आपल्याला कढीपत्ता भाजायचा नसेल तर आपण हा उन्हामध्ये वाळवून सुद्धा इथं चटणीसाठी वापरू शकतो। फक्त कढीपत्ता हा कडक असा भाजलेला असावा किंवा कडक असा उन्हामध्ये वाळवलेला असावा। कढीपत्ता जर ओलसर असेल किंवा कमी भाजलेला असेल तर मग चटणी जास्त दिवस टिकत नाही, ती लवकर खराब होते। त्यामुळे इथं आपल्याला एक काळजी घ्यायची आहे, ती म्हणजे कढीपत्ता चांगला चुरचुरीत खमंग भाजलेला असावा किंवा मग खमंग असा वाळलेला असावा। तर कढीपत्ता भाजत असताना मी थोडा वेळ अगोदर हा कोरडा भाजून घेतलेला आहे आणि त्यानंतर यामध्ये मी साधारणपणे 2 चमचे तेल घातलेला आहे आणि नंतर हा भाजून घेत आहे। तर कढीपत्ता भाजण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो। एकदम कमी गॅसवर आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे। फुल किंवा मीडियम फ्लेमवर आपला हा कढीपत्ता पूर्णपणे करपून जातो। हा कढीपत्ता भाजण्यासाठी कमी गॅसवर थोडासा जास्त वेळ लागतो। फुल पेशन्सने आपल्याला कढीपत्ता भाजून घ्यायचा आहे। सतत हलवून
हा कढीपत्ता भाजला तरच छान खमंग चुरचुरीत भाजतो, नाहीतर मग हा काही अंशी करपतो, काही अंशी कच्चा राहतो आणि थोडासा कुठंतरी कुरकुरीत होतो. त्यामुळे सर्व कढीपत्ता सारख्याच ह्याच्यावर भाजायचा असेल तर आपल्याला याकडे अजिबात दुर्लक्ष करायचं नाही. आणि मस्त असा खमंग कुरकुरीत असा हा कढीपत्तासुद्धा इथं भाजून तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकता एकदम मस्त मोकळा मोकळा असा झालेला आहे. हलका फुलका हा कढीपत्ता हाताने चुरगळला तर याचे बारीक बारीक तुकडे व्हायलेले आहेत. अशाच पद्धतीनं आपल्याला हा कढीपत्ता भाजून घ्यायचा आहे. आता हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून बारीक वाटून याची चटणी तयार करून घ्यायची आहे. पण त्याआधी आपल्याला यामध्ये काही मसाले मिक्स करायचे आहेत. तर मी सुरुवातीला कढीपत्ता घातलेला आहे. त्यानंतर आपण जेवढे भाजून मिश्रण तयार केलं होतं ते सर्व यामध्ये एकाच वेळी मी घालून घेत आहे. आता आपण यामध्ये बाकीचं साहित्य ॲड करू. तर यामध्ये आपल्याला घालायचं आहे 10 ते 15 पाकळ्या कच्चा लसूण. तर लसूण आपण इथं तळून घातला तरीही चालतो. सोबतच आपण घालणार आहोत चवीनुसार मीठ आणि 2 चमचे लाल चटणी. चटणीचं प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार ठेवायचं आहे. मी इथं 2 चमचे लाल चटणी वापरलेली आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कमी किंवा जास्त सुद्धा चटणी वापरू शकता. आता आपण हे सर्व मिश्रण चमच्याने थोडंसं मिक्स करून घेऊया, म्हणजे चांगलं बारीक आणि एकजीव होऊन वाटून येईल. आता आपल्याला हे सर्व साहित्य थोडंसं दरदरीत आणि मोकळं मोकळं असं वाटून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं मी इथं मिक्सरवरती चटणी ही तयार करून घेतलेली आहे. जास्त बारीक न करता थोडीशी दरदरीत अशी ही चटणी मी इथं वाटून तयार केलेली आहे. एकदम मस्त मोकळी सुटसुटीत अशी 1.5 ते 2 महिने टिकणारी आणि जेवणाच्या ताटाची चव वाढवणारी, कोणालाही सहज करता येईल एवढी साधी आणि सोपी झटपट तयार होणारी कढीपत्त्याची बहुगुणी अशी चटणी इथं तयार झालेली आहे. आता या कढीपत्त्याच्या चटणीमध्ये थोडंसं तेल मिक्स करून किंवा मग दह्यामध्ये ही चटणी मिक्स करून खाल्ल्यावर बाकीच्या चटण्यांप्रमाणेच एकदम भारी अशा चवीची ही सुद्धा चटणी लागते. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा. तोपर्यंत बाय बाय.